परी, माझा निर्णय झाला आहे आणि तोच फायनल असणार आहे. बाय, युविका बोलली आणि फोन कट केला तिने. एक सुस्कारा सोडला आणि जायला वळली. तशी कोणाला तरी धडकली ती. आम सॉरी, ती वर बघून बोलली, पण समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलीच, कारण समोर आधी हाताची घडी घालून उभा होता. कोणता निर्णय फायनल केला आहेस तू? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. आता पुढे. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. अरे देवा, हा तर वर त्याच्या रूममध्ये होता ना, मग आला कधी इथे? आणि ह्याने सगळं ऐकलं का माझं आणि परीचं बोलणं? ती मनातच बोलली. मिस सबनीस, मी काहीतरी विचारतोय. तो पुन्हा बोलला. सर, मला असं वाटतं की ही माझी पर्सनल गोष्ट आहे, तर तुम्ही इंटरफेअर नाही केलं तर जास्त बरं होईल. ती तुसडेपणाने बोलली आणि निघून जाऊ लागली. पण तोच त्याने तिचा हात पकडला. तसा तिचा जीव वर खाली होऊ लागला. सर प्लीज सोडा मला, ती कशीबशी म्हणाली. खूप अवघडून आलं होतं तिला. भीती वाटत होती की कोणी पाहिलं तर, पण तो मात्र बिनधास्त होता. एकटक तिच्या डोळ्यात बघत होता. काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण तिची नजर मात्र भिरभिरत होती. त्याच्यापासून नजर चोरत होती ती. सर प्लीज सोडा मला, आता ती खूपच काकुळतीला येऊन बोलली. तसा त्याने पटकन तिचा हात सोडून दिला आणि हाताची घडी घालून तिच्याकडे पाहू लागला. ती मात्र स्वतःचा हात दुसऱ्या हातात पकडून त्याच्याकडे एकटक बघत मागे मागे एक एक पाऊल टाकत तिथून पळून गेली. त्याला खूपच वाईट वाटत होतं. ती त्याला सर म्हणत होती. तिने डान्स फ्लोअरवर त्याला मारलेली आधी हाक अजून त्याच्या कानात गुंजत होती. पुन्हा तिच्या तोंडून आपल्यासाठी त्याला आधी ऐकायचं होतं. पण बोलणं तर दूर, मॅडम तर नुसती पळत होती त्याच्यापासून. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तो घरात निघून गेला. तो डायरेक्ट त्याच्या आजीच्या रूममध्ये गेला. आज्जू, येऊ का गं? तो बाहेरूनच बोलला आणि आजीच्या परमिशनची वाट न बघता सरळ आत आला. आजी बेडवर बसून मोबाईल पाहत होती. आज आजोबा नव्हते घरात. ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते, म्हणून तो आला होता. ए माझ्या पनीर टिक्का, ये ये, आज बरा वेळ मिळाला तुला आजीकडे यायला. आजीने मोबाईल बाजूला ठेवला आणि बोलली. तो मात्र आत आला आणि सरळ बेडवर उडी मारून आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. अरे काय झालंय? माझ्या पनीर टिक्काचा मूड ठीक नाही आहे वाटतं, आजी बोलल्या. आजीला त्याचा चेहरा बघूनच कळलं होतं की नक्कीच तो अपसेट आहे. नाही आज्जू, असं काही नाही, तो तिचा हात त्याच्या छातीजवळ घेऊन बोलला. आदी, मला माहीत आहे तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चलबिचल चालली आहे, पण मी तुला फोर्स करणार नाही आत्ता. तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग, ओके? आजी त्याच्या केसांमधून हात फिरवत बोलल्या. तसा तो किंचित हसला. त्याची आजी त्याची पार्टनर होती. तिला सगळं तो शेअर करत असे. पण आत्ता मात्र त्याला वाईट वाटत होतं की तो ही गोष्ट त्याच्या आजीला सांगू शकत नव्हता. आय एम सॉरी आज्जू, पण प्लीज मला थोडा वेळ दे. मी नक्कीच तुला माझ्या मनातली गोष्ट लवकरच सांगेन, तो मनातच बोलला. हे आधी काय झालं? कुठे हरवला? काही सांगायचं आहे का ह्या म्हातारीला? आजीने विचारलं. आज्जू, मला सांग, आता अक्षयचं लग्न होतं आहे ना, पण ते अरेंज आहे की मग लव्ह मॅरेज आहे? मला काहीच माहीत नाही, त्याने विचारलं. त्याला युविकाच्या मनातलं तर माहीत होतं, पण त्याला जाणून घ्यायचं होतं की अक्षयचं युविकावर प्रेम आहे की नाही ते. नाही रे, त्यांचं अरेंज मॅरेजच होणार आहे. म्हणजे ते दोघे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात ना, आणि आकांक्षाला युविका आधीपासूनच आवडते. तिला युविकालाच सून बनवून आणायचं होतं ह्या घरात, म्हणून आकांक्षाने तिच्या आईला विचारलं आणि मग युविकाच्या आईने युविकाला विचारलं. तिचा पण होकार होता, म्हणून मग दोघांचं लग्न फिक्स केलं, आजी बोलली. तसा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. म्हणजे अक्षयचं प्रेम नाही आहे तर युविकावर, तो स्वतःशीच बोलला आणि मग आजीच्या मांडीवरून उठला. थँक्यू आज्जू, यू आर सो लवली माय डिअर आज्जू, बाय, गुड नाईट, तो आजीचे काल ओढत म्हणाला आणि तिथून धावतच त्याच्या रूममध्ये गेला. आजीला काही कळलंच नाही तो असं का वागत होता. मग तिने पण इयरफोन कानाला लावले
आणि मोबाईलमध्ये रील्स बघू लागली. इथे आधी त्याच्या रूममध्ये आला. त्याने स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि तो विचार करू लागला. उद्या जे करायचं मी ठरवलंय त्याआधी अजून मला एक काम करावं लागणार आहे. आधी सकाळी मला ते काम करून घ्यावं लागेल. तो स्वतःशीच बोलला आणि झोपून गेला. उद्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती त्याला. इथे युविका जशी वर जाऊ लागली, आकांक्षांनी तिला आवाज दिला. युविका, बाळा इथे ये, त्या बोलल्या. हो आत्तू, युविका बोलली आणि तिच्या आत्तूच्या बाजूला जाऊन बसली. युवी, आईला फोन केला होता का? म्हणजे आईशी काही बोलणं झालं का तुझं? आकांक्षांनी विचारलं. नाही आत्तू, म्हणजे परवा झालं होतं, त्यानंतर नाही केला मी फोन तिला, युविका बोलली. युवी, माझं आज बोलणं झालं सुमनशी. मी बोलले तिला की अक्षताचं लग्न झाल्यानंतर आपण तुझा आणि अक्षयचा साखरपुडा उरकून घेऊ. ती हो म्हणाली मला. पण मला तुला पण हे विचारायचं होतं की तुझी तर काही हरकत नाही आहे ना? आकांक्षा बोलल्या. पण इथे अक्षयसोबत साखरपुडा ऐकूनच तिच्या छातीत धस्स झालं. कितीही विचार केला की आता त्याच्यासोबतच आयुष्य पुढे काढायचं आहे, तरी मन मात्र बंड पुकारत होतं आधीसाठी. युवी, काय झालं? चालेल ना तुला? ती कधीपासून शांतच होती, म्हणून आकांक्षांनी तिला पुन्हा विचारलं. हो आत्तू, तू आणि आई जे ठरवाल ते मला मान्य असेल, युविका डोळ्यातले अश्रू अडवत बोलली. पण आवाज मात्र जड झाला होता तिचा. युवी, बाळा तू खुश आहेस ना ह्या नात्यासाठी? आकांक्षांनी विचारलं. त्यांना तिचं सुख पण महत्त्वाचं होतं. आत्तू, तू खुश आहेस ना? झालं तर मग मी पण खुशच आहे, युविका हसून बोलली. तशी आकांक्षांनी तिला मिठीच मारली. हो, खूप खुश आहे मी. तू लहान होतीस ना तेव्हापासून मी तुला ह्या घरात सून बनवून आणायची स्वप्ने पाहते आणि आज ते पूर्ण होताना दिसत आहे मला. थँक्यू बाळा, आकांक्षा भरल्या डोळ्यांनी बोलल्या. तसं युविकाच्या डोळ्यातून पण टचकन पाणी आलं. जा तू आता जाऊन झोप, उद्या ऑफिसला पण जायचं आहे ना तुला? आकांक्षा बोलल्या तशी युविकाने मान होमध्ये हलवली आणि त्यांना गुड नाईट बोलून ती तिच्या रूममध्ये झोपायला गेली. बेडवर पडल्याच तिच्यासमोर आधीचा चेहरा आला. आय एम सॉरी आधी, मला माहीत आहे तुझ्या मनात पण माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. जे मी तुझ्यासाठी फील करते तेच तू सुद्धा माझ्यासाठी फील करतो. तुझ्या एक एक कृतीतून, एक एक शब्दातून मला ते जाणवते. पण सॉरी, तू माझ्यात अजून अडकण्याआधीच मला तुला तोडावं लागेल. ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. आत्तूने ह्या लग्नासाठी किती स्वप्न बघितली आहेत, किती खुश आहे ती. नाही, मी माझ्या सुखासाठी माझ्या आत्तूच्या चेहऱ्यावर दुःख नाही पाहू शकत. मी घेतलेला निर्णय योग्यच आहे, ती मनातच बोलली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आज आधी लवकरच उठला होता. पटापट त्याने त्याचा नाश्ता केला आणि ऑफिसला पळाला. आजचं ऑफिसचं शेड्यूल लवकरात लवकर संपवायचं होतं त्याला, जेणेकरून जे ठरवलं होतं ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला बाहेर जाता येईल. त्याची बोटं लॅपटॉपवर पटापट पळत होती. इथे युविकाने घरभर नजर फिरवली तरी तिला तो कुठेच दिसला नाही. उफ युवी, काय चाललंय तुझं? आदित्यचे विचार नाही आणायचेत मनात, लक्षात आहे ना? मग का त्याला शोधते? तिने स्वतःलाच बजावलं आणि मग ती चुपचाप डायनिंग टेबलवर बसली आणि तिचा नाश्ता करू लागली. तिचं आटोपल्यावर ती ऑफिससाठी निघाली. पण मनात मात्र हेच होतं, आज पण येणार नाही का हा ऑफिसला? ती जशी ऑफिसमध्ये पोचली तिच्या डेस्कवर जाऊन बसली आणि आज आपण आधीशी काही बोलायचं नाही, फक्त कामाचं बोलायचं असं तिने ठरवलं. त्याच्यापासून दूरी बनवून ठेवायची होती तिला. पण मनात मात्र अजूनही तो ऑफिसमध्ये कधी येईल हाच विचार होता तिच्या. बोलायचं नाही आहे त्याच्याशी, पण बघू तर शकते ना मी त्याला, बघितलं तर काही नाही होत, ती स्वतःला समजावत होती. पण तिला हे कुठे माहीत होतं की तो तर आतच त्याच्या केबिनमध्येच त्याचं काम करत बसला होता. आता दुपारची वेळ होत आली होती. अजूनही युविकाचं लक्ष मेन एंट्रन्सकडेच होतं. कधी तो येतो आणि आपण त्याला पाहतो असं झालेलं तिला. ती चेहरा पाडूनच बसली होती. पण इतक्या वेळात तिला कळलंसुद्धा नाही की तो केबिनमध्येच बसलाय ते, कारण त्याने बाहेर आधीच इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की त्याला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून.
त्यामुळे कोणीच त्याच्या केबिनमध्ये गेलंसुद्धा नव्हतं सकाळपासून. फक्त सकाळी त्याला कॉफी दिली होती तेवढीच, पण तेव्हा युविका आलीच नव्हती म्हणून तिने नव्हतं पाहिलं. इथे आदित्य त्याच्या कामामध्ये पूर्ण गुंतला होता. त्याच्या आजच्या मीटिंग्स त्याने कॅन्सल केल्या होत्या. तो आज युविकाला त्याच्या मनातल्या भावना सांगणार होता, पण त्याआधी त्याला अक्षयला भेटायचं होतं. त्याला समजवायचं होतं की त्याने हे लग्न करू नये, कारण युविकाचं त्याच्यावर प्रेम नाही आहे. भले आजी सांगत होती की त्यांचं अरेंज मॅरेज होणार आहे, पण तरी जर अक्षयच्या मनात युविकासाठी फिलिंग्स असतील तर? विचार करूनच त्याला धस्स झालं. नाही, जरी त्याच्या मनात युवीसाठी फिलिंग्स असल्या तरी त्याला स्वतःला समजावं लागेल, कारण युवीच्या मनात तर त्याच्यासाठी एका मित्रापेक्षा जास्त कोणत्याच भावना नाही आहेत. त्याने स्वतःलाच समजावलं आणि आता त्याने त्याचं लॅपटॉप बंद केलं आणि बाहेर जायची तयारी करू लागला. त्याला हॉस्पिटलला जायचं होतं. लंच ब्रेक झाला होता आणि युविका कॅन्टीनमध्ये लंचसाठी आली होती. तेव्हा काही जणांच्या बोलण्यावरून तिला कळलं की आदित्य तर आधीच ऑफिसमध्ये आला आहे. तशी ती शॉक झाली. मला कसं कळलं नाही हे, आणि त्याने मला एकदाही आत बोलावलं नाही. ती मनातच खट्टू झाली, पण तरी पटापट तिने तिचं लंच संपवलं आणि ती तिच्या डेस्कच्या दिशेने आली. कधी एकदा त्याला पाहते असं झालेलं तिला. पण जशी ती त्याच्या केबिनमध्ये जाणार तसा तोच केबिनच्या बाहेर आला आणि झपझप पावलं टाकत तिला क्रॉस करून निघूनही गेला. ती मात्र नुसती पाहत राहिली. तिला वाटलं की काल आपण त्याच्याशी तुसडेपणाने बोललो होतो म्हणून कदाचित त्याला राग आला असावा. तिचे डोळे भरले होते. तिला सहन नव्हतं होत त्याचं असं तिला इग्नोर करणं. पण युवी, तू स्वतःच हे निवडलंय ना की तुला आधी नकोय तुझ्या आयुष्यात? मग जगू दे ना त्याला जसं जगायचंय. उलट चांगलंच आहे ना. तू त्याला इग्नोर करणार होतीस, पण आता तोच तुला इग्नोर करतोय, तर सोपं झालं ना तुझ्यासाठी. तिचं मन तिला सांगत होतं. तसे तिने डोळे कच्च मिटले आणि आलेला औंढा गिळला. पण इथे आदित्यच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू होतं. सगळं सॉर्ट करून मगच स्वतःच्या भावना युवीला सांगायच्या असं त्याने ठरवलं होतं. आफ्टर ऑल अक्षय त्याचा भाऊ होता आणि त्याची पण काळजी वाटत होती त्याला. म्हणून जे सत्य आहे ते आधी त्याला कळायला हवं, म्हणजे नंतर त्याला मोठा धक्का बसणार नाही, एवढंच त्याला वाटत होतं. म्हणून आज तो आधी अक्षयच्या मनातलं जाणून घेणार होता आणि नंतर तो स्वतःच्या युविकाबद्दल असलेल्या फिलिंग्स त्याला सांगणार होता. सकाळपासून तेच डोक्यात होतं. म्हणून आत्ता पण जेव्हा युविका समोर आली त्याने पाहूनही न पाहिल्यासारखं केलं तिला. पण मनात तिची माफी मात्र मागितली, कारण ती नक्कीच हर्ट झाली असेल त्याच्या इग्नोर करण्याने, माहीत होतं त्याला. पण सध्या तरी त्याला हॉस्पिटलला लवकर पोहोचायचं होतं, कारण सगळं मार्गी लावल्यानंतर तो युविकाला प्रपोज करणार होता. त्याची एक्साइटमेंट वेगळीच होती. आता तो हॉस्पिटलला पोहोचला होता. तो लिफ्टने सरळ वर चढला आणि अक्षयच्या केबिनच्या दिशेने गेला. त्याने अक्षयला फोन केला होता, पण नेहमीप्रमाणे अक्षयने फोन उचलला नव्हताच, म्हणून तो आता डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच आला होता. तो आला आणि अक्षयच्या केबिनमध्ये शिरू लागला, पण इतक्यात बाहेर रिसेप्शनकडे बसलेल्या एका नर्सने त्याला अडवलं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही असे आत नाही जाऊ शकत, ती नर्स बोलली. हे बघा, मी भाऊ आहे त्याचा आणि मला त्याला अर्जंटली भेटायचं आहे. तुम्ही प्लीज त्यांना सांगा की आदित्य आला आहे. आधी बोलला तशी ती नर्स चपापली. पण सर, अक्षय सर तर ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत, ती नर्स कडबडून बोलली. ओ, कधीपासून आहे तो ओटीमध्ये? आदित्यने विचारलं. आत्ताच गेलेत सर, ती नर्स बोलली. ठीक आहे, मी वाट बघतो त्याची इथे बाहेर, आदी बोलला, कारण त्याला आज हे मॅटर क्लिअर करायचंच होतं. नाही नको, त्यांना खूप वेळ लागेल, तुम्ही नंतर या ना, ती नर्स बोलली. इट्स ओके, मी वाट बघेन, आदी हसून बोलला. पण नर्सच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते. बराच वेळ झाला तरी आदी तिथेच बसून होता, पण ओटीची लाईट काही बंद होत नव्हती. तरी तो काही जागचा हलला नाही. थोड्या वेळाने ओटीचा लाईट बंद झाला आणि डोअर ओपन झालं. तसा आदी लगबगीने तिकडे गेला, पण त्या ओटीमधून दुसराच डॉक्टर बाहेर आला. अक्षय तर नव्हता तिथे. आधीला काही कळेना, पण ती नर्स मग खोटं का बोलली असेल? तो मनातच तिच्यावर चरफडला आणि तिच्या दिशेने गेला. ती नर्स अजूनही तिथेच बसली होती. ती आता घामाघूम झाली होती. तू खोटं का बोललीस माझ्याशी?
अक्षय तर ओटीमध्ये नव्हता, मग तू का खोटं सांगितलं? तुला माहीत आहे ना, यशराज इनामदार ट्रस्टी आहेत ह्या हॉस्पिटलचे आणि मी त्यांचा मुलगा. माझ्या सांगण्याने तुझा जॉब पण जाऊ शकतो, कळतंय का तुला? त्याने आता धारधार नजर तिच्यावर रोखली होती. सर, मला माफ करा प्लीज, मला नोकरीवरून नका काढू. मला तुम्हाला खोटं सांगावं लागलं कारण तशी अक्षय सरांचीच ऑर्डर होती की कोणाला केबिनमध्ये नाही येऊ द्यायचं, म्हणून मला त्यांची ऑर्डर फॉलो करावी लागली. आय एम सॉरी, ती नर्स खाली मान घालून बोलली. आधीला आता विचार पडला की अक्षय असं कोणतं महत्त्वाचं काम करत आहे की तो कोणालाच केबिनमध्ये येऊ देत नाही. कोणती मीटिंग सुरू आहे का आज? आधीने विचारलं. नाही सर, ती नर्स खाली मान घालून बोलली. ठीक आहे, मी जाऊन बघतो, आधी बोलला आणि आत जाऊ लागला. पण त्या नर्सने पुन्हा त्याला अडवलं. सर, माझं ऐकाल तर नका जाऊ केबिनमध्ये, ती पुन्हा खाली मान घालून बोलली. ते तू मला नको सांगू, आधी आता चिडून बोलला आणि अक्षयच्या केबिनमध्ये गेला. पण त्याला अक्षय तिथे दिसलाच नाही. त्याने सगळीकडे पाहिलं पण अक्षय तिथे नव्हता. शेवटी एका कोपऱ्यात त्याला एक पडदा लावलेला दिसला. तो हळूहळू त्या दिशेने चालत गेला. त्याने हळूच तो पडदा बाजूला केला, पण समोरचं दृश्य बघून तो जागीच फ्रीज झाला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.